12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. स्वामी समर्थ. आव्हान बोलते. हा करा ना ताई. कुठून बोलताय? हॅलो. हॅलो. हा कुठून बोलताय ताई? हॅलो. हा हॅलो. मी काही नाव सांगत नाही. नका सांगू. शेअर करते. बरं बोला. हा अहो काय का नाही, मला काय सांगायचं आहे. मी अशी देवाला गेलती बघा. लय दिवस झाले मी फोन तयार करते पण फोनच लागना तुम्हाला. अच्छा. कसलाच फोन लागना. माझा अनुभव विसरायला लागले तर आलेलं जेवढं. अरे अनुभव कसं विसरतं माणूस? नाही विसरणार. मला असं स्वप्न पडलं एक बारा. म्हणजे आम्ही इकडं आमच्या सासूबाई स्वामी समर्थला गेलत्या आणि पुन्हा तसंच तुळजापूरला गेल्या. तिकडून मग गेल्यानंतर तुळजापूरची आपली ताटं भरते ती ना. मग आम्ही ताटं भरायला आम्हाला भरायला लागलो. मग परत मला पहाटेची जाग आली आणि जाग आली मी झोपलीच बघा. अच्छा. झोपल्यानंतर मग पुन्हा काय झालं, आमची मुलगी आली स्वप्नात बघा. बर. स्वप्नात आली मला म्हणते की मम्मी अगं उठकी, मम्मी उठकी, मम्मी उठकी. तर म्हणती तू जर अशी झोपून राहिली तर तुझं कार्य कोण करायचं ग म्हणली. अरे बापरे. तू जर अशी झोपून राहिली तुझं कार्य कोण करायचं. मग तिचं मी म्हणते स्वामी मयुरीच्या स्वप्नात आले आणि माझ्या ती मयुरी बोलू लागली. मला झोपलेली तिनं जाग केलं. म्हणजे देवाचा कार्यक्रम करायचा होता ना. अच्छा. आणि मी बाहेरून आली, लगेच आली. 4 वाजता उठली आणि घरात जाऊन झोपली. झोपली आणि झोपल्यानंतर ती मला स्वामी तिच्या मनात गेलं. म्हणजे बरोबर गेलं आणि तिनं मला उठवलं. कार्य करायला उठ म्हणली. खरं. हो. आणि मग स्वामींनीच तिला पाठवलं. स्वामी तिला पाठवलं. मग ती कार्य जशी म्हणली नाही तशी मी दचकून जागी झाली बघा. बापरे. दचकून जागी झाली. अरे बापरे म्हणलं. आज मुलगी आमची लांब तिकडे शिकायला शाळेला आहे. डॉक्टरच्या कोर्साला आहे बघा. बापरे. हो डॉक्टरच्या कोर्साला. अरे वा. आणि स्वामीच्या कृपेनं तिला बी ऍडमिशन भेटलं बघा ताई. अरे वा. बघा ताई किती छान. स्वामी जसं माझ्या जीवनात आले की नाही तसे बदल घडत जातात भरपूर. आणि 2-3 वर्ष ती परीक्षा देत होती नेटची. अच्छा. नेटची परीक्षा देत होती तर तिला काय पेपरच सुटत नव्हतं बघा. पेपर सुटत नव्हतं. मग पेपर तिला सुटलं, मार्क चांगले पडलं आणि तिला ऍडमिशन बी चांगलं ह्याचा भेटलं. BA भेटलं बघा ऍडमिशन. अरे वा. किती छान. ही स्वामीची कृपा माझ्यावर आहे बघा. खरंच ताई. आणि मग ती झाली तुम्हाला सांगते. तर मग परत आम्ही ताटं भरायला भरली ताटं. आणि म्हणलं आता की आपण स्वामी भक्त आहे म्हणल्यानंतर स्वामीचे सुद्धा आपल्याला 2 भगत आपण जेवायला घातले पाहिजेत म्हणलं. बरोबर. 2 जोडपी आपण घालायची जेवायला. तर मग मी 2 जोडपी घातली आणि तिसऱ्या आता काय आपल्याला काय माहितीये का, नेमकं बघा तिसरं माणूस दत्ता नावाचाच माणूस बघा घरी आलं. अरे वा. दत्ता नावाचा माणूस आला घरी आणि मग त्यांना म्हणाली हो बघा
दत्त महाराज आलेत घरी आपल्या, त्यांना मी ताट करा, मग त्यांना मी टावेल टोपी, ते अगोदर ह्या दोघांनाच केलं सगळं आपलं, टावेल टोप्या नारळ हे सगळं आपलं तयार केलं, पण हे ना कशाला. आणि पुन्हा मग ते काय ओळखीतले होते का? ओळखीचे होते पण ओळखीची. अच्छा. पण ते अचानक आम्ही काय त्यांना अचानक आले त्यावेळेला बघा. आमंत्रण दिलं नव्हतं काय सुद्धा बघा ताई कसं आहे ना, फक्त सवासनी तेवढ्या पंडित असते ना त्यांना तेवढं आम्ही आमंत्रण दिलेलं होतं. अच्छा अच्छा. हा बघा. मग त्या भरायचं अगोदर मी स्वामीची विधी केली सगळी बघा. मग स्वामीची विधी केली आणि नंतर मग परड्याचा कार्यक्रम केला बघा. अरे वा. हो बापरे किती छान करता महाराज. तिथं बी बघा मी स्वामी आणि दोनच माणसांना ही काय म्हणते जोडपी दोनच होती मग बोलवली होती. अच्छा. हा त्या असं म्हणते बरोबर आले स्वामी. हा हो बरोबर आले स्वामी असं म्हणते ती ना. काही बी कार्यक्रम करायचा असला तर स्वामी आपल्या स्वामींना बी तुमच्या इच्छेनुसार 2-3 माणसं जेवायला घाला. बरोबर बरोबर. हो म्हणून मी बघा 2 माणसाची जेवायला घातली आणि तो नावाचाच माणूस मला बघा. किती छान ताई. सुंदर अनुभव आहे. मी शेअर करते ताई. आता मग काय अजून बोला. आणि पण आणि एक बाबा तुम्हाला अनुभव सांगते. असंच मी म्हणलं स्वामी राया सगळ्यांचं दूध घेता, नैवेद्य खाता, लाडू खाता, कोणाला प्रसन्न होता, कोणाला काय करता, तुम्ही माझं एक वेळ बी काय खाल्लेलं मला नाही दिसत म्हणलं. आणि मग पुन्हा तर बघा मी ही ठेवलं होतं मोसंबी ठेवली होती देवापुढे. तर तिथं ती मोसंबी चंद्र आकार कोरात खाल्ली बघा. अरे वा. हो माझ्याकडे फोटो पण आहे पण मला आता ती पाठवायचं माहित नाही. बरं बरं काय हरकत नाही. पण केवढी मोठं बघा तुमचं लगेच ऐकलं स्वामींनी. हो लगेच माझं ऐकलं. आणि आमच्यात काय असं प्राणी वगैरे काय नाही बरं का खायला. मांजर वगैरे तिथे जात नाही वगैरे पण चंद्र आकार कोर कसं खायला. चंद्र आकार कोर अशी डायरेक्ट चंद्राच्या कुरीसारखं खाल्लंय मोसंबी. अरे वा. किती छान ताई. किती मोठा अनुभव मला आला दिला. खूप मोठा अनुभव खरंच मोठा. आणि पुन्हा आणि एक दुसरा सांगते तुम्हाला ताई. असंच बघा धारावाला एक व्यक्ती चालला होता. तर मग आमच्या इकडे काय माणसं बिनसले नसते कुणी. आम्ही रानावनात राहिल्या नाही. अच्छा अच्छा. आणि रानात असते. अच्छा म्हणजे शेतात राहता तुम्ही. हा शेतात राहते. आणि मग ती म्हणाला मावशीबाई पाणी द्या म्हणला, 1 तांबे पाणी द्या. तर मी म्हणलं हो म्हणलं देते थांबा. तर म्हणला इथं म्हणलं नामस्मरण चालतं हो म्हणलं तुमच्यात. म्हणलं नाही आमच्यात काय नाही म्हणलं तसं काय नसतं म्हणलं. तर नाही म्हणलं नामस्मरण चालतंय मला कळतंय इथं नामस्मरण असतं म्हणलं. इथं नामस्मरण तिथं काय तुम्हाला कळतं. तर म्हणला तुम्ही जसा बघताय तसा मी बी एक भक्त आहे देवाचा म्हणला हो का. त्यानं माळ काढून दाखवली बघा. मी म्हणलं खरंच बाबा तिथं स्वामी आपल्याला आहे. खरंच ताई म्हणजे कुठल्या रूपात कोण येईल आणि कसं ओळखलं बघा. हे स्वामीशिवाय कोण ओळखू शकतं असं नाही की कोणी. आणि इथं देवाचीच भक्तीच आहे आणि देवाचंच नामस्मरण आहे हे मला कळतंय. इथं चालू रोजच आहे हे कसं माहित. खरंच खरंच. आणि अनोळखी व्यक्तीनं चाललेला माणूस बघा. आणि म्हणला द्या पाणी मला पिऊ द्या. प्यायला पाणी. किती छान ताई. मी शेअर करते. आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही राहायला कुठे. आम्ही माणसं व्हिडिओ ऐकते परत मला काय बी शेअर करते काय बी म्हणते घरातले बी लोक मला नाव ठेवते. बरं बरं राहू दे नका सांगा मी नाव काय सांगत नाही. बरं बरं चालेल. तुम्हाला सांगते अजून एक अनुभव. आणि माझ्या दिव्यात प्रत्यक्षात तुम्हाला सांगते हंडा घेऊन पाणी वाहिलेली लक्ष्मी. अरे बापरे. हो बापरे बापरे. हो तर. आणि पुन्हा आणि वडाचं झाड दिव्यामध्ये. परत आणि काय चंद्राचे कोर. परत जास्वंदीचं फुल. अरे वा. एवढं मला स्वामीने अनुभव दिलेत बघा. मध्ये मी नाही शेअर केला अनुभव. मध्ये बा कुठला केला की मी अनुभव शेअर. हो केलेले तुम्ही. केल्यानंतर एवढं बघा मला अनुभव आले. बघा एकदा अनुभव शेअर केला की देता आताच स्वामी अनुभव. खूप छान ताई. मी आता शेअर करते. श्री स्वामी समर्थ. अजून एक राहिला पण लक्षातच येईना बघा. नाही नंतर सांगा ना तुम्ही.
हा? पण फोनच उचलत नाही तुम्ही. नाही काय नाही ताई, काय झालं, हा मे महिना आहे ना, तर कसं सुट्ट्या आहेत, तर सगळं शेड्यूल बदलून जातं. कधी पाहुणे झालेले असतात. आता पण मी गावी आलेली आहे ना. शेतावर. हो, मी पण आता शेतातच आहे, तुमच्यासारखी रानात अगदी. कुठलं गाव? आमचं 40गाव. 40गाव. हो. आणि कुणीकडे आलं? मस्त जळगाव साईडला. जळगाव साईडला आहे. हा. लांब आहे मग, लांब आहे हो. लांब आहे. मग आता मी 2-4 दिवस आता इथे शेतातनं, मी पण अशी रानात, आवडतं मला असं छान कधीतरी. मग आता इथून मी आज अनुभव शेअर करते. काल प्रवासात होते, त्यामुळे काल मला आता नवीनचा अनुभव सांगते की बघा. आज 8 दिवसात आम्ही गेलतो बघा. म्हणजे 8 दिवस सुट्ट्याला. बरं. अक्कलकोटला गेलतो बघा. हा हा हा. पहिल्यांदाच आम्ही गेलो कुठं, हे काय बरं, घाटकापूरला गेलो. हम्म. त्याच टायमाला गेलो बघा. हम्म हम्म हम्म. 9:30च्या दरम्यान बघा. अच्छा. आणि मग आम्हाला काय कुठं गाडी लावायची, काय करायची, काहीच कळेना. कुठनीकडं देवाचं मंदिर आहे, कुठं काय आहे, ही काहीच कळेना. आणि विचारायचं तर ती कॅडमाडी माणसं, ती आमची गाडी बनवणारी माणसं. आपण आता विचारायचं तर त्यांची भाषा आपल्याला कळायची नाही. हो हो हो. भाषा कळत नाही. आता कुणाला काय करायचं आणि काय विचारायचं म्हणजे. आमचं जावई म्हणत होतं, आता देव निरासच जायचं म्हणलं आपल्याला. आता देव येईलच की आपल्याला सहाय्य करायला, असं आम्ही आपलं म्हणतोय आपलं. अच्छा. आणि मग गाडीच लावायची जागा गावून आम्हाला. अरे बापरे. हा. रात्रीच 9:30 पाक देवाचं मंदिर बंद झालं. ती गाडी बिडी याच गणकापूरचं. आणि मग तिथं आम्ही गेलो, तर तिथं एक गाडी असं इकडं तिकडं बघते, तर तिथं भगव्या कपड्यातल्या बघा माणूस नेमका हजर झाला बघा. अरे वा. नेमका हजर झाला. त्याच्यात गळ्यात बघा एक माळ होती, रुद्राक्षाची होती का आपली, पण माळ होती एक बघा. आणि म्हणला, हो म्हणला, शेठजी तुम्ही म्हणला महाराष्ट्रातली माणसं दिसताय म्हणला. महाराष्ट्रातली माणसं दिसताय म्हणून म्हणलं तुम्हाला काही कळायचं नाही, म्हणून म्हणलं आपण जावं, त्यांना वाईट माहिती द्यावं. अरे बापरे. नाही तर आजकाल कोणाला पडलंय का कोणाचं काही. हा बघा, हे स्वामीच आहेत ना ताई. कोणी कोणाला काही विचारतं का कोणी. आता आम्ही स्वतः म्हणलं आपण विचारायचं, तर त्यांची भाषा आपल्याला कळायची नाही. अगदी अगदी. बघा समजत सगळी घरं दारं आहे ती, रोडनी माणसं सगळी ती, पण कोणाला विचारायचं त्यांची कॅडमेडी भाषा. बरोबर बरोबर. आपण मराठी भाषे माणसं. खरं खरंय खरंय. आणि मग पुन्हा म्हणाले की शेठजी म्हणलं कुठं जायचंय तुम्हाला. पण म्हणलं अहो आम्हाला देवाला जायचं आहे, पण मंदिरात कुठं जायचं गावून आम्हाला म्हणलं. मग मंदिर गावणं, तर म्हणलं गाडी कुठं लावायची ही बी कळ नाही, कुठं काय गावणं. तर म्हणलं चला म्हणलं पार्किंगला तुम्हाला गाडी देतो लावायला जागा. मग पार्किंगला आमची गाडी ते मी स्वतः लावली. अरे बापरे. हो तिकडं. आणि मग पार्किंगला गाडी लावली. पुन्हा मग तसंच आमच्या संग आमच्या मागोमाग. आणि फक्त काय बोललं, मी बी पुण्या साईडचाच आहे म्हणलं, ही आपल्या भागची आहे म्हणून आपण जावं. पण त्यांना कसं माहिती की आपण महाराष्ट्रीच आहे, मराठी. बघा ना कसं कळलं. अगदी कसं कळलं. कमाल आहे. आणि मग गेलो तोवर मंदिरच लावलं बघा. मंदिर लावलं आणि मी बघा अशी दत्ताची आणि स्वामीची मूर्ती तयार अशी दारावरच घेतली होती करून आलती बघ. मग आता त्यांना ते देवापर्यंत आपण गेलोच नाही. आता 1-1.5 वर्ष झालं बघा घेऊ करून. आधी दारावर चालते करायला, आणि मग मी घेतली करून बघा. भेटीला मी नेली नव्हती. अरे वा. आणि मग म्हणलं आता काय करायचं आपल्या संग, आपल्याला काही संकट येऊन देणार नाही म्हणलं. माझ्या संग आहे महाराज आहेत संग म्हणलं, महाराज आहेत, स्वामी महाराज आहेत, सगळे आहेत म्हणलं. मग तिथं मी गेलो. ते म्हणले चला बाहेर निघा, मंदिर बंद झालं, चला बाहेर निघा, मंदिर बंद झालं, चला बाहेर निघा. आणि मग आता म्हणलं आमचं गाव आहे म्हणलं की काय करायचं म्हणते आई, काय करायचं म्हणते, आता मंदिर बंद झालं, आपल्याला सोडत नाही की आपण जर दर्शन आलो आता पुन्हा येणं इथं होतंय का आपल्याला. आणि मग पुन्हा म्हणलं आम्ही फारसे पैसे देतो, पण तुम्ही आम्हाला नुसतं दर्शन घेऊ द्या म्हणलं. मग एका माणसाला पैसे दिले 400 रुपये. अरे अरे अरे. हो 400 रुपये देऊन आम्ही दर्शन घेतलं बा. अरे बापरे. मग तिथे गेले का देवळी सारखं बघा मंदिर आहे. ते देवळीतूनच बघायचं असतं ना दत्त महाराज. हो. तिथं मग दत्त महाराज बी आपलं ठेवलं. आणि दत्त महाराजांनी म्हणलं आता ह्या कायद्या स्वीकार करा, कृपा करा तुमची, आम्हाला काहीच न जाऊ द्या. मग आम्ही तिथं पाया पडलो, आपली घातली फेरी मंदिराला एक. गेलो गेटच्या बाहेर गेलो, तर चौकात तिथं गेट तशीच आहे ती माणसं. बापरे.
त्या माणूस आमच्या संग आम्हाला त्या मंदिरापर्यंत सोडलं बरं का त्यानं. बघा ना किती कमाल. आणि पुन्हा आम्ही बाहेर निघतोय देवाचं दर्शन घेऊन तर तिथं ती आहे बाहेर. अरे वा. बाहेर आहे तर मग म्हणलं चला झालं का दर्शन. हो झालं म्हणलं. चांगलं झालं दर्शन. स्वामीच होते ताई तुमच्या बरोबर. हा मी म्हणलं तुमचं झालं का. आम्ही म्हणलं तुमचं झालं का दर्शन. हो झालं. मी बी दर्शनासाठी चालतो म्हणलं. अच्छा खूप छान ताई. मी शेअर करते. मग पुन्हा थांबा घे. पुन्हा मी तसंच आम्ही गेलो पुढं गाडी पर्यंत आम्हाला नेऊन त्यांनी सोडलं बघा. हो गाडी लावती ना पार्किंगला. हो हो हो. तिथपर्यंत कॉर्नर पर्यंत आलं आणि आमची ननंद बाईकची म्हणती मी आपल्याला या माणसानं आपल्याला देवाचं सगळं सांगितलं, आपल्याला मार्ग दाखवला, अमकं केलं, आपण त्याला एक दक्षिणा देऊया 100 रुपये म्हणलं. आणि दक्षिणा देऊया म्हणलं. तिथं आमच्या जावायला बघतोय आम्ही पुढं हाळ्या मारतोय. आणि मी त्यांच्या पाया पडले. अहो मी कोण तुमचं पाया पडून घेणेवाला म्हणलं. मला म्हणलं माझ्या पाया तुम्ही पडायचं नसतं म्हणलं. मला म्हणलं मी पाया पडते आणि आमची ननंद हाळ्या मारती त्यांना काय जावायला ना तिकडे एवढं त्यांना आपले 100 रुपये आमच्याकडे पैसे नव्हतं. मग ते म्हणलं त्यांना पैसे देऊया आपण, आपल्याला त्यांचं फुकटचं कशाला आपल्याला पाहिजे. म्हणलं आपण दक्षिण देऊया त्यांना. तर दक्षिणा द्यायला आम्ही दोघी जण माघारी बघतोय. मी पाया पडली. कुठेच माणूस असतो दिसना. कुठेच माणूसच दिसना. जाऊ बघा दोघी जण फिरतोय. बापरे. बघा मग किती कमाल ताई. हा पहिल्यांदाच मला तिथं गाणगापूर मध्ये अनुभव आहे. वाव. दत्त महाराजच होते ताई. हो दत्त महाराजच होते की. कळलंय खरंय खरंय. अहो त्यांच्या पहिल्या शब्दात मला कळलं दत्त महाराज होते. आमचा पुत्र सुद्धा फराडला. हो फराडला दत्त महाराज होते म्हणते की. बघा ह्यात. आणि परत तिथनं आम्ही गेलो अक्कलकोटला. अक्कलकोट मध्ये 11-12 वाजता गेलो बघा. मग तिथं बी आम्हाला काय कुठं काय सगळ्या रूमा झाल्या, फुल झाल्या सगळ्या रूमा. अरे बापरे. कुठं आम्हाला जागाच भेटते नाही. मग कसं तरी मग लई लांब बघा ती निघलं त्या एका माणसानं बघा आम्हाला तिकडं. तिथं आम्ही 900 रुपये दिलं. 900 रुपये दिले आणि आमची आम्ही राहिलो बघा 1 रात्र. अरे बापरे. आणि तिथं पण दर्शन नाही. लय गर्दी बाया. अजिबात दर्शन नीट झालं नाही. होताय नाही होईल मग परत बोलवतील स्वामी तुम्हाला. असं ना. मी शेअर करते ताई. कारण अनुभव ना खूप मोठा होतोय. नेट पॅक संपून जातं ना स्वामी सेवेकरांचं. स्वामीच्या कृपेने आमच्या मुलाचं लग्न एक जमू देत आहे बघा. जमणार ताई. श्री स्वामी समर्थ. आम्ही धडपडतोय पण काही नाही होणार ताई. फार लवकरच होणार. तुम्ही आता अनुभव शेअर केला ना नक्की होणार ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.